हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। संध्याकाळची वेळ आहे, राजनंदिनी आणि मी चाललोय बाहेर खेळायला। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इव्हनिंग टू नाईट रुटीन आमची जे असेल ना तर ते पाहायला भेटेल। नरेंद्र येतील थोड्या वेळात, आम्ही चाललोय बाहेर, थोडी शॉपिंग पण आहे, सो चाललोय आणि ते आल्यानंतर चहा वगैरे सगळं घेऊ। आता सगळ्यात आधी आम्ही बाहेर मस्त खेळून येतो थोडा वेळ। चलो राजनंदिनी, नरेंद्र येतील एक 5-10 मिनिटात। म्हटलं आमची राजनंदिनी खेळू देत बाबू। जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलोय ना, राजनंदिनीला खेळायला खूप छान स्पेस भेटलाय आणि अजिबात टेन्शन नाही, कारण गाड्यांची ये जा जास्त इथे नसतेच, त्यामुळे बिनधास्तपणे ती खेळू शकते। क्लायंट मीटिंगमुळे नरेंद्रना यायला थोडासा उशीर होणार होता, मग मी विचार केला गप जाऊन घरी आपण चेंज करूयात आणि पटकन ग्रोसरीज अरेंज करून घेऊयात। प्रत्येक वेळेस ग्रोसरीज संपल्यानंतर मी माझे जार्स क्लीन करते, सोप वॉटरने आणि एअर ड्राय करते आणि कालच मी हे सर्व करून ठेवलं होतं। त्याआधी स्टीलचे कंटेनर्स मी यूज करायचे मोस्टली, पण डिफिकल्ट व्हायचे की कशात काय ठेवलंय समजायचंच नाही। जेव्हापासून हे असे क्लिअर ग्लास जार्स वापरायला लागले ना, खूप मोठा डिफरन्स वाटतोय। लगेच समजून येतं की कशामध्ये काय ठेवलेलं आहे। माझ्याकडे जेव्हा काही अशा स्मॉल क्वांटिटीज असतात, म्हणजे स्पायसेस वगैरे असतात, तर ते ठेवण्यासाठी हे असे स्मॉल जार्स मी यूज करते आणि खूप छान दिसायला सुद्धा आहेत आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ना याच्यामध्ये कशात काय ठेवलं हे समजतं आणि मग कुकिंग करताना टाइम जास्त लागत नाही शोधत बसायला, लगेच आपल्याला जे काय असेल ते सापडतं। फ्रीजमध्ये जेव्हा बल्कमध्ये काही अशा गोष्टी असतात आपल्याकडे, म्हणजेच राईस असेल, फ्लॉर असेल किंवा मग पास्ता, जे आपण लार्ज क्वांटिटीमध्ये आणतो, तर ते ठेवण्यासाठी हे लार्जर जार्स मी वापरते। एअरटाईट लिड्समुळे काय होतं की मॉइश्चर पण होत नाही आणि किडे सुद्धा होत नाहीत, त्यामुळे खूप जास्त दिवस यातलं जे काही धान्य किंवा काही असेल तर ते टिकतं। दिसायलाही खूप सुंदर आहे, त्याच्यावरचं डिझाईन पाहू शकताय, किती इलिगंट लुक येतो। तुमच्या किचनसाठी तर बेस्टच आहे आणि मला सुद्धा खूप हे आवडले होते, त्यामुळे मी माझ्या किचनसाठी घेतले होते। नवीन किचन घेतल्यापासून अशा नवीन नवीन गोष्टी घ्यायला मला खूप आवडतं। हे मीडियम साईज जार्स जे आहेत त्याला क्लिप लीड्स आहेत आणि सिलिकॉन सील्स आहेत आणि परफेक्ट आहे पल्सेस किंवा म्हणजे डाळी वगैरे ठेवण्यासाठी। सील्स रिमुवेबल असल्यामुळे ना क्लीन करायला सोपं जातं आणि यातील जे काही कंटेंट असेल ना तर ते टाईटली सील्ड राहतं। व्हरायटी ऑफ एअरटाईट ग्लास जार्स मी वापरते वेगवेगळ्या सायझेस मध्ये, तर ते मला हेल्प करतात माझं किचन नीट ठेवण्यासाठी। किंवा काही फ्रेश राहतं आणि जेव्हा कधी मला लागणार असेल तेव्हा लगेच सापडतं सुद्धा। हे ना ओल्ड हॅक्स ज्या असायच्या, म्हणजे ग्रोसरीज फ्रेश ठेवण्यासाठी कडुनिंबाची पानं वगैरे कंटेनर्स मध्ये ठेवायचो आपण। आता मी तसं काहीच करत नाही, कारण त्याची गरजच पडत नाही हे कंटेनर्स घेतल्यापासून। माझं कुकिंग ऑइल सुद्धा संपलं होतं, त्यामुळे क्विकली हे सुद्धा रिफिल करायची होती ऑइल बॉटल। हे जे ऑइल डिस्पेन्सर आहे ना सुपर हेल्पफुल आहे, कारण यातून स्मूथली अगदी ऑइल बाहेर पडतं, कुठेही बाहेर सांडत नाही, काय नाही। त्यामुळे जेवण बनवताना जेव्हा कधी असं ऑइल साईडला सांडतं आणि ते मध्ये पुसत बसायला लागतं, आता हे सगळं टेन्शनच नाहीये। आले पप्पा इथं थांबा, हे बघ नरेंद्र जस्ट आलेत, आता मी चहा घेणार आणि बाहेर जाणार आहे। काय झालं, आले की पप्पा? हे बघ बाहेर जायची तिला अशी घाई लागले, म्हणलं चहा तरी आधी हे करूयात। रुसली ती आता। सकाळी नसला तरी चालेल एखाद्या वेळेस, पण संध्याकाळी चहा लागतोच आणि नरेंद्रना चहाची खूप आवड आहे, तसं मला फारशी काही आवड नाहीये। रेग्युलरली चहा स्टीलच्या वाटीतून पिला जातो आमच्या घरी, पण नरेंद्रचं बरेच दिवस चालू होतं की लहानपणीची आठवण वगैरे, आणि मला कप बशीतून चहा प्यायला खूप आवडतो। त्यांचा बर्थडे पण येतो जवळ, असं म्हटलं त्यांना छान सरप्राईज देऊयात। आता बर्थडे निमित्त सरप्राईजवर सरप्राईज मिळणार आहेत त्यांना आणि ते खूप खुश झाले होते पाहून। हा एलिगंट सिरॅमिक कप बशीचा सेट मी नेस्ताशियावरून मागवला होता। यामध्ये 6 खूप सुंदर असे कलर होते, पण मी डीप पर्पल कलर सिलेक्ट केला। मला डायमंड एम्बॉस डिझाईन प्रीमियम आणि टाइमलेस लुक देते आणि हा कलर युनिक आणि वार्म फील देणार आहे। फक्त आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या गेस्ट साठी सुद्धा परफेक्ट आहे। आणि येस, हे कप सिंपल आहेत पण होल टी टाइम एक्सपिरियन्स एलिव्हेट करतात। संध्याकाळी चहासोबत काही ना काहीतरी लागतं स्नॅक्स, मग इथे मी रोस्टेड मखाना घेतला होता, थोडंसं घी आणि मसाल्यामध्ये फ्राय करून, जे की हेल्दी आणि माझं फेवरेट आहे। अदर डेजला चिरमुरे, चिवडा किंवा मग स्पायसी भुजिया वगैरे असेल तर असं काहीतरी असतं, आणि मग कधी कधी समोसा किंवा मग ढोकळाही असतो चहाच्या वेळेस। आणि हे सर्व करण्यासाठी मी हे सिरॅमिक स्नॅक्स बाउल यूज करते। सिंगल पोर्शन साठी हे परफेक्ट आहे, त्याचसोबत डिप्स, चटणीज किंवा मग ड्रायफ्रूट साठी सुद्धा ब्युटिफुली वर्क करतात। इव्हन कुकिंग करताना सुद्धा प्रिपरेशनच्या वेळेस हे बाउल मी यूज करते। इव्हन माझ्याकडे गेस्ट जर आले तर त्यांना साईड डिशेस देण्यासाठी सुद्धा मी याचा वापर करते आणि हे स्टॅकेबल असल्यामुळे आफ्टर यूज असं नीटली व्यवस्थित ठेवता येतात। यानंतर नरेंद्रना मी घेऊन गेले होते मोबाईल घेण्यासाठी, तर याचा एक शॉर्ट व्हिडिओ वेगळा येईलच, तिथे तुम्ही ते पाहू शकता। तर फायनली नरेंद्रसाठी छान असं गिफ्ट घेतलेलं आहे। कसं वाटतंय तुम्हाला? छान छान वाटतंय।
पहिल्यांदा नाही, याच्या आधी मी अंगठी दिली आहे गेस आहे ना. हे माझं दुसरं गिफ्ट मोठं मला आहे नरेंद्रांसाठी. इतकं मागे लागले होते की घ्या, पण ते काय घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना माहीत नसताना मी इथे हळूच घेऊन आले. काय तुला पण पाहिजे? तुला पण पाहिजे? आता बॅकअप घ्यायचं चालू आहे, तो झाल्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. घरी नाही, अजून शॉपिंग करायची आहे. काय ग? मोबाईल घेतल्यानंतरची बाकी छोटी छोटी अशी कामं चालू होती. सो आम्ही बाहेर वेट करत थांबलो होतो. राजनंदिनीसोबत थोडी मजा मस्ती चालू होती आमची. यानंतर माझ्यासाठी ड्रेस घेण्यासाठी गेलो आणि थोडी गडबड उशीर झाला होता, त्यामुळे तिथे काही शूट नाही केलं आणि मग आम्ही घरी आलो डायरेक्ट. राजनंदिनी काय अगं काय करू? चल आपण फ्रेश होऊया चल. हा काय झालं? काय करायचंय? तुझ्यासाठी नाही, तुझी शॉपिंग करायची बाकी अजून बाळा. राजनंदिनी तुझी शॉपिंग अजून करायची आपल्याला बाळा. बरं तर आत्ताच घरी आलोय, अजून फ्रेश व्हायचंय. नरेंद्र फ्रेश होत होते, तोपर्यंत राजनंदिनीला घेऊन बसले मी. आता मी फ्रेश होईल, त्यानंतर बाकीची कामं बरीचशी आहेत ती करायची आहेत. तर नरेंद्र इकडे या की जरा, इकडे या जरा, बसा इथे आमच्या शेजारी. मग तुमच्या बर्थडेचं सरप्राईज दिले ऍडव्हान्स मध्ये मी. दाखवा तरी मोबाईल. असं दाखवायचं, तो ओपन करून दाखवायचं असतं. असा फोटो कुणाचा लावलाय तो? फोटो चेंज केला नाही वाटतं अजून. आता नरेंद्रचा हा नवीन फोन झालाय फायनली, त्यामुळे आता जुना फोन आहे तो राजनंदिनीचा. काय करायचं ते करू द्या फोन सोबत त्या, है ना. माझा फोन म्हणजे आता तिला आम्ही स्क्रीन टाइम तिचा खूप कमी करायला लागलोय. रविवारी तर तिला अजिबातच एकही मिनिट आम्ही पाहायला दिलो नाही. आणि त्याच्यानंतर सोमवारी थोडा वेळ तिला दिलं, कारण जेव्हा माझं काय तर काम असतं ना त्यावेळेस मग ही करू देत नाही. असं होतं, अर्जंट असेल तर मग देतो तिला आम्ही. आणि माझा मोबाईल बऱ्याचदा काय करते ती, म्हणजे तिला पण फारसं जास्त वेळ इंटरेस्ट नसतो. खूप उशिराने जर तिला दाखवलं ना बघायला वगैरे तर ते इंटरेस्ट न बघते, नाहीतर मग ती बघतच नाही. तो मोबाईल मग सरळ सरळ फेकून देते आणि जाते. आणि असं खूप वेळा फोन फेकले तिने, म्हणजे तिला बघायचं असलं की फेकून देते फोन. त्यामुळे मला वाटतं माझा हा जो फोन आहे ना, हा फोन हा तिने ऑलमोस्ट 10-12 वेळा फेकलाय. आणि त्याच्या स्क्रीनवरती असे तडा गेलेले आहेत. स्क्रीन म्हणजे जे वरचं कव्हर असतं त्याच्यावरती. त्यामुळे आता फोन अजिबात तिच्या हातात देत नाही. तो आता जुना नरेंद्रांचा आहे ना, तो जेव्हा कधी असं द्यायचा असेल इमर्जन्सीमध्ये तरच. स्क्रीन टाइम तिचा फुल आता 0वरती आणणार आहे आम्ही, कारण बाळांसाठी ते चांगलंही नाहीये. आता माहिती आहे आपल्याला तसं, पण कामं असली की काय करता येत नाही. घरी माणसं असली सांभाळायला तर मग चालतं. कधी कधी असं होतं जेवण बनवताना मग ती येऊन पायातच उभारते की घे, किंवा मग अशी काहीतरी असतात इमर्जन्सी कामं, तुम्हाला तर माहितीच आहे. आता मॅडम इथे खेळायला लागल्यात. दाखवा तरी फोन आम्हाला. अक्षरशः फोन घेतल्यापासून त्यांनी कंटिन्युअसली त्यांच्या फोनमध्ये हेच चालू आहे की त्या फोनचे सगळे ऍप डाउनलोड करायचं, ते जीपे वगैरे. आमच्याशी बोलत देखील नाहीयेत ते. त्यांच्यावरती ओरडली मी शेवटी. म्हणलं तो फोन टाकून देईन म्हणलं मी, एवढं, कारण त्या फोन मध्येच आहेत कधी घेतल्यापासून ते. घरी आल्यावरती करा म्हणलं जे काय असेल ते. तरी सुद्धा आता हा फोन घेतलाय सॅमसंग काय F17 का E17 आहे हा सॅमसंग तर हा फोन घेतलाय सॅमसंग F17. तसं यांची फोनची रिक्वायरमेंट अशी जास्त काही नाही आहे की बाकीचे काही कामं वगैरे. त्यांचे फक्त क्लायंटचे हे घ्या, क्लायंटचे वगैरे जे काही कॉल्स असतात ना, तर फोन घेताना यांना हाच विचार केला की फक्त क्लायंटचे कॉल येतात ते, आणि त्यानंतर काही यांनी मूवी वगैरे बघतात, एवढंच आहे त्यांचं फोनवरती काम. त्यांना ना शूटिंगमध्ये इंटरेस्ट आहे ना फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. कधीच मी बघितलं नाही यांना की हे फोटो काढतात वगैरे. मला वाटतं फक्त जेव्हा इंटरनॅशनल ट्रिप्सला वगैरे गेलेले तेव्हाच फोटो काढलेत त्यांनी स्वतःची, बाकी कधीच काढलेले नाही आहेत. नॉर्मली काढतात ना बरेच जण रेडी झाल्यावर, तेही कधी करत नाही. ते फोटोच काढत नाही, व्हिडिओ नाही, काही नाही त्यांचं. राजनंदिनीचे शूट करतात फक्त. तू काय करायला लागले? अगं नको काढू ग राजनंदिनी, इकडे ये. मग असं सगळं चालू असतं त्यांचं. तर म्हणून मग त्या हिशोबाने विचार करून हा फोन घेतला त्यांच्यासाठी.
जुना फोन जो आहे ना हा जवळजवळ किती वर्ष झाली वापरताय तुम्ही? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. प्रत्येक वर्षी ना यांना मी म्हणते की चेंज करूया, पण त्यांचं नाही. म्हणजे याची ना स्क्रीन वगैरे 1-2 वेळा तर राजनंदीने फेकलेला फोन 4 वेळा चेंज केली. मग त्यांनी ते याची स्क्रीन जी असते ना तर 4-5 वेळा चेंज करून घेतला आणि तसंच वापरत होते. आता पण त्यांना घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यांना सरप्राईज दिलं. म्हणजे त्यांना माहित नव्हतं आम्ही कुठे चाललोय. मी म्हटलं चला मिरजकर तिथीला जाऊयात, तिथं घेऊन गेले त्यांना आणि मग सांगितलं की आपण फोन घ्यायला आलो. ऍक्च्युअली मला सरप्राईजच द्यायचं होतं. पाणी आहे का त्याच्यात बघा? ऍक्च्युअली सरप्राईज द्यायचं होतं पण आता पाऊस चालू आहे 2-3 दिवस, त्यामुळे फक्त माझं मी जाऊन राजनंदिनीला घेऊन येणं थोडं अवघड होतं. म्हणून मग यांना मी घरी बोलवलेलं आणि मग आम्ही गेलो चला जाऊयात म्हणून. तिथे गेल्यावरती मग यांना घ्यायला लावला फोन. असं सगळं झालं नाही तर थोडंसं सरप्राईजचं प्लॅनिंग होतं माझं, पण ते काही शक्य नाही झालं. असो, मग 4 कौतुकाचे शब्द माझ्यासाठी म्हणू शकताय. थँक्यू फोन घेऊन दिल्याबद्दल. मला हे त्यांनी आता म्हणले, मी सांगितल्यावरती तोपर्यंत काही म्हटलेलं नाहीये. असो चला, थँक्यूची गरज नाहीच. ऍक्च्युअली नरेंद्रनी आजपर्यंत जे काही ब्रँडेड गोष्टी असतील काय असतील मला जर घ्यायच्या असेल तर मला कधीही नाही म्हटलं नाहीत. पण स्वतः घेताना कायम त्यांचं असं असायचं की नको, कशाला, काय गरज नाहीये तर कशासाठी. म्हणजे साध्या ह्याच्यात भागते तर आपण एवढं महागाचं कशाला लक्झरियस घ्यायचं असं त्यांचं असायचं. आणि मलाही ते पटतंय, त्यामुळे मी पण कधी असं फार लक्झरियस गोष्टी म्हणजे जर गरज असेल तर. आता हा जो फोन घेतला हा माझा महागडा फोन आहे भरपूर, पण मला याची गरज होती, फोटोज किंवा व्हिडिओजला लागतात म्हणून मग हा फोन घेतला. हा फोन ही जो आहे तो मी कॅशमध्ये घेतलेला नाही आहे, EMI वरती घेतलेला आहे आणि तो मी माझंही पे करते. ते पण नरेंद्रवरती भार नाही दिलेला मी त्याचा. त्यांनी ऍक्च्युली देणार होते पण मी म्हटलं माझं मी करते. बाकी यांना बरेच म्हणजे माझं असं होतं की देऊयात काहीतरी गिफ्ट आपण, आणि मी बर्थडेला देणार होते पण बर्थडे यांचा अजून ऑक्टोबरमध्ये आणि तो पण हा फोन पूर्ण म्हणजे लेवलला आलाय आता खराब होण्याच्या. त्यामुळे म्हटलं नंतर सगळा डेटा वगैरे निघून जातो आणि हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात की कॉन्टॅक्ट निघून जातील, डेटा सगळा निघून जाईल. म्हणून म्हटलं मी यांना की आता घेऊयात. म्हणजे शेवटी ही एक इन्व्हेस्टमेंटच आहे त्यांच्यासाठी. म्हणलं तर कामाचा फोन आहे सो घ्यावं म्हणलं. ओके ओके ओके. हा चलो, आता मी फ्रेश होते पटकन. आज आमचं डिनर घरी नव्हतं, आम्ही बाहेर गेलो होतो शॉपिंगसाठी. तर बाहेरच थोडंसं खाणं झालं. म्हणजे भाकर नावाचं एक हॉटेल आहे जिथे खूप हेल्दी म्हणजे छान असतं. आपल्यासारख्याच बाया असतात त्या बनवतात तिथे, म्हणजे समोर दिसतं बनवताना त्या तिथे. सो तिथे आम्ही काय केलं की म्हणजे काय घेतलं होतं मी, गव्हाची खीर घेतली होती राजनंदिनीसाठी. त्यानंतर आलू पराठा घेतला होता. सो असंच खाल्लं आज आम्ही, थोडं हलकंच खाल्लं आणि जास्त हेवी काहीच नाही खाल्लं आज. जेवण पण म्हणलं नको जास्त काही करायला. मग घरी आल्यावरती उशीर होणार ना, त्यामुळे म्हणलं आपण तिथेच थोडंफार खाऊया. आम्ही तेवढंच खाल्लं. त्यानंतर घरी येऊन डिनर वगैरे काही केलंच नाही. आता येऊन ग्रोसरी वगैरे सगळी अरेंज करून घरी झालेली आहे आणि आता झोपायला जायचं आहे मला. पण त्याच्या आधी मेन असं आहे की उद्या माझं शूट आहे संध्याकाळी. पण मी विचार करते की नरेंद्रसोबतच ऑफिसला जावं त्यांच्या. आणि नेहमी असंच होतं की नरेंद्रचं 8 वाजता सकाळी ऑफिस असतं, तर त्याच्या आधी सगळं आवरावं लागतं आम्हाला. म्हणजे जेवण असेल काय असेल नाश्ता सगळं 8च्या आधीच आवरावं लागतं. मग अशा वेळेस मला काय होतं की आदल्या दिवशी जेवणाची तयारी म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी जी असते ना तर ते आदल्या दिवशी करून ठेवलेलं नेहमी मला ते थोडं सोपं जातं. मग लसूण सोलणं असू देत किंवा थोड्याफार भाज्या कटिंग असू देत किंवा कुठलं धान्य असेल काय असेल, डाळी असतील तर त्या शिजवून ठेवणं, हे सगळं मला थोडं सोपं जातं. आदल्या दिवशी करून ठेवलं की सकाळी लवकर उठून फोडणी मारली की झालं. सकाळचं आता 8 वाजता जायचं म्हणजे खूप गडबड गोंधळ होतो. जेवण सगळं आवरायचं किंवा या सगळ्या गोष्टी, आणि ते रशमध्ये ना असं स्ट्रेस इतका येतो ना, मग त्यापेक्षा आपण आदल्या दिवशी तयारी करून ठेवणं कधीही बरं. म्हणून मग मी काय करते आता थोडं मील प्रिपरेशन करणार आहे. त्यात उद्या सकाळी लवकर जायचं आहे, खूपच गडबड होणार आहे उद्यासुद्धा, त्यामुळे आता जाऊन थोडी तयारी करते. सो चला आधी मील प्रिपरेशन करूया उद्या सकाळचं. मील प्रिपरेशन जेव्हा मी करते तेव्हा मी या बॉक्सेसमध्ये ते स्टोअर करते, कारण हे लीक प्रूफ आहेत. स्टोरेज बॉक्सेस डिफरंट सायझेसमध्ये येतात. यामध्ये हेल्दी स्नॅक्स म्हणजेच कट केलेले फ्रूट्स किंवा रोस्टेड नट्स, मखाना सुद्धा ठेवता येतं, म्हणजे कधीही आपण घेऊन खाऊ शकतो. फोर्कली ब्लॉकिंग सिस्टीममुळे ना याची लीड टाईटली सील्ड राहते, त्यामुळे बाहेर काहीच पडत नाही. लंच बॉक्स म्हणून सुद्धा परफेक्टली यूज करू शकता आणि फ्रीज स्टोरेजसाठी सुद्धा यूज करता येतं. मी काही यामध्ये स्टोअर करू शकते, म्हणजे चॉप व्हेजिटेबल असतील, शिजवलेला कुठला राईस जर शिल्लक राहिला असेल तर तो सुद्धा
सुद्धा किंवा करीत सुद्धा. हे मायक्रोवेव्ह आणि फ्रीजर सेफ आहे. आज मी इथे पनीर मॅरिनेट करून ठेवते. कधी कधी मग बॉईल किंवा सोक केलेले ग्रेन्स असतील किंवा डाळ सुद्धा ठेवते. मेनली माझा फोकस असतो की जेवणामध्ये कलरफुल व्हेजीज असल्या पाहिजेत. म्हणजेच काय, डिफरंट कलर्स म्हणजे डिफरंट न्यूट्रियंट्स, आणि ज्यामुळे आपलं मील जे आहे ते हेल्दी आणि बॅलन्स राहतं. तर आता काय करते मी, भेंडी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेते. उद्या भेंडीची भाजी करायची आहे मला, त्यामुळे बाकी हे केल्यामुळे बरंचसं माझं सकाळचं स्ट्रेस निघून जातो. कारण याआधी काय करायचं मी की सकाळीच चिरायचं, सकाळीच हे करायचं, खूप गोंधळ व्हायचा माझा, गडबड व्हायची. मग कधी कधी नरेंद्रला टिफिन देणं पण व्हायचं नाही गडबड गोंधळमध्ये. जागरण वगैरे झाली, कुठे व्हिडिओ एडिटिंग असले किंवा राजनंदिनीने झोपून नाही दिलं तर मग खूप गोंधळ व्हायचा सकाळी माझा. तर आता ही डोकं चालवलंय की उगाच काहीतरी खाण्यापेक्षा किंवा बाहेरून मागवण्यापेक्षा मग याची मील प्रिपरेशन करून ठेवलेलं काय वाईट आहे ना. चला कटिंग करून घेते. यामुळे काय होतं की अचानकपणे भूक लागली की चला काहीही खाऊ, यापेक्षा ना अशी प्रिपरेशन करून ठेवल्यामुळे प्रोटीन्स, फायबर्स आणि हेल्दी फॅट्स आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे एनर्जीसुद्धा टिकून राहते आणि आपली भूकसुद्धा भागते. आणि जेव्हा आपलं मील आपण बॅलन्स पोर्शनमध्ये प्रिपेअर करतो तर त्यावेळेस काय होतं की जरी बिझी कितीही डे असला ना तरीसुद्धा आपण आपल्या हेल्दी इटिंगवरती फोकस करू शकतो. आणि स्पेस सेव्हिंगसुद्धा आहेत हे स्टोरेज बॉक्सेस, कारण एकमेकांमध्ये घालून आपण पुन्हा ठेवू शकतो. तर जस्ट आवरून आता बेडरूममध्ये आले आणि असं होतं माझं आजचं इव्हनिंग टू नाईटचं रुटीन. आणि या व्हिडिओमध्ये जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला दिसले ते सर्व युजफुल, कन्व्हिनियंट आणि टाईम सेव्हिंग आहेत. तर तुम्हाला जर आवडले असतील तर या सगळ्यांच्या लिंक्सना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेक करा. त्याचसोबत नेस्टशियाचा आता फेस्टिव्ह सेल चालू आहे त्यांच्या वेबसाईटवरती, म्हणजेच काय तर अप टू 70% ऑफ मिळतील तुम्हाला या प्रोडक्ट्सवरती. सो नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.